स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचा आर पी मराठी स्टोरीजमध्ये। आजचा भाग आपल्या नवीन कथेचा पहिला भाग असणार आहे। चला सुरू करूया। त्या ठिकाणचं शांत वातावरण विलक्षण होतं। घड्याळाचा टिकटिक आवाज, पाण्याच्या कॅनमधून पडणाऱ्या थेंबांचा आवाज त्या खोलीत घुमत होता। पण त्या शांततेने तिला काहीही समाधान दिलं नाही। ती त्या वेटिंग हॉलमध्ये बसून आपल्या समस्येचं उत्तर शोधण्याची वाट पाहत होती। ती स्वतःच्या विचारांत इतकी गुंतली होती की तिचं मन आणि हृदय एकमेकांची झुंज देत होतं। मिसेस भव्या सावंत, कोणीतरी तिचं नाव घेतलं, पण ती इतकी विचारात हरवली होती की तिला तो आवाज ऐकूच आला नाही। दुसऱ्यांदा थोड्या मोठ्या आवाजात पुन्हा हाक आली, मिसेस भव्या। ती अचानक भानावर आली, जणू काही झोपेतून उठली होती। तुमचा नंबर आहे मॅडम, आता तुम्ही आत जाऊ शकता। समोरून एक सौम्य आवाज आला। तिने हलकंसं मान हलवून थँक्यू म्हटलं। ती सोफ्यावरून उठली। तिच्या बांगड्यांचा खणखण आवाज झाला। तिला तो आवाज खूप आवडायचा आणि अजून एक व्यक्ती होती ज्याला तो आवाज खूप आवडायचा, म्हणून ती नेहमीच अशा बांगड्या घालत असे ज्या खणखणीत आवाज देत। ती त्या खोलीकडे चालू लागली। तिच्या चपलांचा काहीच आवाज नव्हता, फक्त तिच्या बांगड्यांचा एकमेकांवर घास लागून येणारा आवाज त्या शांततेत भर घालत होता। ती दारासमोर उभी राहिली आणि त्यावरचा बोर्ड वाचला, मिस पिहू, सायकोलॉजिस्ट। सोन्याचा बोर्ड आणि त्यावर काळ्या ठळक अक्षरात लिहिलेलं नाव चमकत होतं। तिने 2 बोटांनी हलकं दार ठोठावलं। आतून एक ठाम आवाज आला, कम इन। भव्या आत गेली। तिच्या चेहऱ्यावर एक हलकी दुःखी स्मितरेषा होती, जी तिच्या मनस्थितीचं प्रतिबिंब होती। पिहूने तिच्या प्रत्येक हालचालीकडे बारकाईने लक्ष दिलं आणि तिला बसायला सांगितलं। पिहू डॉक्टर म्हणते, स्वतःला रिलॅक्स करा भव्या, ती मैत्रीपूर्ण हसत म्हणाली। भव्याने मान हलवली आणि आधीपेक्षा थोडा आरामात खुर्चीत बसली। पिहूने भव्याने भरलेला फॉर्म पाहायला सुरुवात केली। भव्या सावंत, वय 23, पेनिबमध्ये काम केलेलं, सध्या क्रिएटिव्ह माइंड्समध्ये काम करत आहे। पिहूच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या। तू लेखिका आहेस का? तिने विचारलं। भव्याने हलकंसं हसत मान हलवली। पिहूने कौतुकाने तिच्याकडे पाहिलं आणि पुन्हा फॉर्म वाचू लागली। आवडी, वाचन आणि लेखन। पिहू मनात विचार करू लागली, कधीतरी तिची आवडच तिचा व्यवसाय बनली असणार। वैवाहिक स्थिती विवाहित, पतीचं नाव ठळक अक्षरात डेव्हिड, येण्याचं कारण इमोशनल सफरिंग्स। पिहूने फॉर्म पूर्ण वाचून भव्याकडे पाहिलं आणि हसली। भव्याला कसं प्रतिक्रिया द्यावी हे समजत नव्हतं। पिहू म्हणते, स्वतःबद्दल अजून काही सांग भव्या, तिने मैत्रीपूर्ण आवाजात विचारलं। भव्या बोलायला लागली, मी भव्या सावंत, माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी। मी नेहमीच चांगली विद्यार्थिनी होते। माझ्या आयुष्यात काहीच चिंता नव्हती। मी अनेक मित्रमैत्रिणी बनवल्या, सगळ्यांचा आदर केला, अभ्यासावर लक्ष दिलं। मला इंग्रजी भाषा खूप आवडते। ती फक्त एक भाषा आहे, पण मला तिच्यावर प्रेम आहे। म्हणूनच मी BA इंग्लिश ही पदवी अभ्यासक्रम निवडला आणि तो मी चांगल्या प्रकारे पूर्ण केला। भव्या थोडा वेळ थांबली। पिहू शांतपणे तिची वाट पाहत होती। भव्याने स्वतःला सावरत समोर ठेवलेला पाण्याचा ग्लास उचलला आणि 1-2 घोट घेतले। ती स्वतःबद्दल सांगत असताना तिच्या लक्षात न येऊ देता पिहू तिच्या बोलण्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी नोट करून घेत होती। शेअर केलेली माहिती, ते मानसोपचार तज्ज्ञ रुग्णांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी वापरत असलेल्या प्रक्रियांपैकी एक असते। भव्या सावंत पुढे बोलू लागली, मी माझा अभ्यास खूप चांगल्या प्रकारे पूर्ण केला। मला तो विषय खूप आवडत असल्यामुळे मी अपेक्षेपेक्षा जास्त चांगलं केलं। त्यातून मी भरपूर ज्ञान मिळवलं। कॉलेजच्या दिवसांपासूनच मला लिहिण्याची खूप आवड होती। सुरुवात कॉलेजच्या बोर्डवर कोट्स किंवा कविता लिहिण्यापासून झाली। नंतर कॉलेज मॅगझिन्स आणि लेख लिहायला लागले। हळूहळू ती आवड वाढत गेली। मी इंटर कॉलेज स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि शेवटी माझ्या स्वतःच्या ब्लॉगवर कथा आणि कादंबऱ्या लिहायला सुरुवात केली। भव्या थोडा वेळ थांबली। पिहू म्हणते, हे खूप छान आणि प्रेरणादायी वाटतंय। तुझ्या ब्लॉगचे डिटेल्स शेअर करशील का? मला पण वाचायला आवडतं। असं म्हणत तिने खोलीच्या एका कोपऱ्याकडे बोट दाखवलं, जिथे पुस्तकांची रॅक होती।
एखाद्या व्यक्तीच्या वाचनाच्या आवडीवरून त्याच्या विचारसरणीचा अंदाज येतो. इथे भव्या लेखिका असल्यामुळे तिचं लिखाणही तिच्या विचारसरणी आणि मानसिक अवस्थेबद्दल सांगू शकत होतं. म्हणूनच पिहूने तिच्या ब्लॉगचे तपशील विचारले. हलक्या हसऱ्या चेहऱ्याने भव्याने तिच्या ब्लॉगचे तपशील सांगितले आणि पुढे बोलू लागली. मी ब्लॉग लिहायला सुरुवात केली. पुस्तकांचे रिव्ह्यू, कादंबऱ्या, कथा, कविता. मी माझ्या स्वतःच्या जगात होते. जिथे मला हवं ते मी करू शकत होते. वाचन, लेखन, परीक्षा सगळं व्यवस्थित चालू होतं. मी सगळ्यांची मैत्रीपूर्ण वागत असे. माझ्या मित्रमैत्रिणींशी कधीच वाद झाले नाहीत, कारण मी नेहमी नात्यांमध्ये एक मर्यादा ठेवली. हे सांगताना तिच्या मनात काहीतरी आलं आणि ती अचानक शांत झाली. पिहूने ते लक्षात घेतलं, नोट करून ठेवलं आणि भव्या पुढे बोलेल याची वाट पाहू लागली. घड्याळाचा टिकटिक आवाज सुरूच होता. 10 मिनिटं उलटली पण भव्या पूर्णपणे शांत होती. पिहूने हलक्या हाताने भव्याच्या हातावर हात ठेवला. तू ठीक आहेस ना? त्या स्पर्शाने भव्या भानावर आली आणि तिने माफी मागितली. पिहू फक्त हसली. भव्या हळू आवाजात म्हणाली, मी माझ्या मित्रांसोबत जी मर्यादा ठेवली होती ती एका खास व्यक्तीसोबत ओलांडली आणि म्हणूनच मी इथे आहे. पिहूने ते लगेच नोट करून ठेवलं आणि भव्या अजून काही सांगेल याची वाट पाहू लागली. एक मोठा श्वास घेत भव्या पुढे बोलू लागली. मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. माझ्या आईवडिलांना मला पोस्ट ग्रॅज्युएशन करायला हवं होतं, पण मला वाचन आणि लेखनात जास्त रस होता. मी माझ्या आवडीला साजेसं काम शोधायला सुरुवात केली. माझी आवडच माझा व्यवसाय बनवण्याचा प्रयत्न करत होते. हे सांगताना तिच्या डोळ्यात चमक होती. पिहूने हलकंसं असत तिच्याकडे पाहिलं. जसं तिला आधीच वाटलं होतं तसंच ती बोलत होती. मला पेनिब या कंपनीबद्दल माहिती मिळाली. ही एक वाढती कंपनी आहे जी उत्कृष्ट लेखकांच्या लिखाणातून चांगले मूल्य समाजात पोहोचवते. मी त्या कंपनीबद्दल आणि तिच्या उद्दिष्टांबद्दल वाचलं आणि मी खूप प्रभावित झाले. पिहू हसत तिचं ऐकत होती आणि मान हलवून प्रतिसाद देत होती. भव्या पुढे म्हणाली, मी त्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला. माझ्या ब्लॉगबद्दल आणि माझ्या लेखनाच्या आवडीबद्दलही सांगितलं. करिअरबद्दल बोलताना तिच्या आवाजात उत्साह होता आणि तिथेच माझी डेव्हिडशी पहिली भेट झाली. हे म्हणताना तिच्या चेहऱ्यावर आधी आनंद, मग उत्साह, नंतर दुःख, चिंता आणि शेवटी डोळ्यात पाणी दाटलेलं दिसलं. तिने अश्रू गाळले नाहीत, पण त्या एका क्षणात तिच्या भावनांचा मिलाप स्पष्ट दिसत होता. पिहूने ते बारकाईने पाहिलं. तिने कागदावर डेव्हिड असं लिहिलं. त्याभोवती वर्तुळ काढलं आणि त्यावर एक्स मार्क करून ते महत्त्वाचं असल्याचं चिन्हांकित केलं. भव्य आठवणीत हरवत म्हणाली, मला तो दिवस अजूनही आठवतो. उन्हाळा होता, पण तो दिवस खूपच सुंदर होता. तो दिवस माझ्या आठवणीत कायम हिरवागार राहील. पेनिब ऑफिस त्या वुडरॉक कॉम्प्लेक्सच्या 7व्या मजल्यावर होतं. त्या इमारतीत अनेक स्टार्टअप कंपन्या होत्या आणि पेनिब त्यापैकी एक होती. त्या कंपनीचं ठिकाण किंवा उत्पन्न माझ्यासाठी महत्त्वाचं नव्हतं. मला तिचं उद्दिष्ट आवडलं, लिखाणाची किंमत. आजपर्यंत मला पेनिबकडून कोणताही वाईट कंटेंट दिसला नाही. त्यांची गुणवत्ता सतत वाढतच गेली. तो एक उन्हाळ्याची सकाळची वेळ होती. मुंबईच्या प्रचंड ट्रॅफिकमधून मी कसंबसं वेळेच्या 15 मिनिटांआधी ऑफिसमध्ये पोहोचले. मी माझी स्कूटी पार्क केली आणि वर पाहिलं. 7व्या मजल्यावर लटकलेला पेनिबचा बोर्ड दिसत होता. वुडरॉक कॉम्प्लेक्स माझ्यासमोर खूप उंच उभा होता. आपण आपल्या आवडीचं काहीतरी करणार आहोत हा विचार माझ्या मनात आला आणि मी आनंदाने भरून गेले आणि आत प्रवेश केला. एसीच्या थंड वाऱ्याने मला खूप रिलॅक्स वाटलं. मी लिफ्टमध्ये गेले आणि 7व्या मजल्यावर जाण्यासाठी 7 बटन दाबलं. लिफ्टमध्ये मी एकटीच होते. मी आरशात स्वतःचा मेकअप नीट केला आणि माझ्या काळ्या ड्रेसवरचा सोनेरी बॉर्डर असलेला दुपट्टा नीट सेट केला. तो माझ्या लुकला अजून उठाव देत होता. लिफ्ट 7व्या मजल्यावर थांबली. काचेच्या दरवाजावरचा पेनिबचा लोगो मला स्वागत करत होता. आता मला थोडी भीती वाटायला लागली. हा माझा पहिलाच इंटरव्ह्यू होता. 21व्या वर्षी कॉलेज संपवून स्वतः नोकरी शोधणं. त्या विचाराने मला थोडा अभिमानही वाटत होता. त्या भावनेसोबत मी आत गेले आणि रिसेप्शनिस्टकडे पोहोचले. हॅलो मॅम, गुड मॉर्निंग. एक सुंदर मुलगी मला हसत स्वागत करत होती. तिचं हसू मला खूप आपुलकीचं वाटलं. गुड मॉर्निंग.
मी इंटरव्ह्यूसाठी आले आहे, मी उत्तर दिलं. वेलकम टू पेनिब मॅम. तुमचं इंटरव्ह्यू कॉल लेटर दाखवाल का? मी मान हलवली आणि तिला कॉल लेटर दिलं. ती त्यातली माहिती वाचू लागली. तिचे डोळे उजवीकडून डावीकडे फिरताना मी पाहत होते. तुमचं ID प्रूफ मिळेल का मॅडम? मी पुन्हा मान हलवली आणि माझं आधार कार्ड तिला दिलं. तिने संगणकात माहिती नोंदवली आणि मला कार्ड परत दिलं. कृपया बसा मॅडम, तुम्हाला लवकरच बोलावलं जाईल. तेव्हा सरळ जा आणि उजवीकडे वळा. तुमचा इंटरव्ह्यू आमच्या मॅनेजरच्या रूममध्ये होईल. थँक्यू. मी हसत माझ्या जागेवर बसले. वेटिंग करताना मी तिथलं वातावरण निरीक्षण करत होते. सेंट्रलाइज्ड AC, सुंदर डिझाईन केलेले इंटेरियर, भिंतीवर संजरशील लिखाणाने भरलेली सजावट. त्या जागेने मला खूप छान वाटलं. मला तिथे स्वतःसोबत वेळ घालवायला आवडत होतं. अचानक एक आवाज आला. डेव्हिड. डॉक्टरांच्या रूमचं दार उघडलं आणि मी पुन्हा वर्तमानात आले. रिसेप्शनिस्ट आत आली. सॉरी डॉक्टर, मध्ये व्यत्यय आणते, पण पुढच्या अपॉइंटमेंटचा व्यक्ती आला आहे आणि 10 मिनिटांपासून वाट पाहतोय. पिहूने आता हातातील घड्याळाकडे पाहिलं. तिला वेळेचं भान राहिलं नव्हतं म्हणून तिच्या भुवया उंचावल्या. ती माझ्याकडे हसत म्हणाली, आपण 45 मिनिटं पार केली हे मला कळलंच नाही. तू खूप एंगेजिंग आहेस. माफ करा. पिहू म्हणते नाही, त्याची गरज नाही. आपण उद्या थोडं जास्त वेळचं सेशन ठेवूया. ती रिसेप्शनिस्टकडे वळून म्हणाली. उद्यासाठी तिच्यासाठी 2 तासांचा स्लॉट बुक करा. शेड्यूल तसं ॲडजस्ट करा. ठीक आहे मॅडम, मी पुढच्या व्यक्तीला 5 मिनिटात आत पाठवते. पिहूने मान हलवली आणि रिसेप्शनिस्ट बाहेर गेली. मी उठून निघायला लागले. पिहू म्हणते, भव्या तुझी समस्या काहीही असो, मी आहे तुझ्यासोबत. तू त्यातून बाहेर पडशील. चांगला दिवस जावो. मी हलकंसं हसले. थँक्यू डॉक्टर. उद्या भेटू. मी कन्सल्टिंग रूममधून बाहेर आले आणि वेटिंग एरियात थोडा वेळ बसले. माझ्या आठवणी डेव्हिडला पहिल्यांदा भेटल्यापासून आजपर्यंत धावत होत्या. अचानक माझ्या बॅगमध्ये फोन व्हायब्रेट झाला. मी नेहमी फोन सायलेंटवरच ठेवते. मी फोन काढला. स्क्रीनवर नाव दिसलं. डेव्हिड. माझ्या ओठांवर नकळत हसू आलं. परिस्थिती कितीही वाईट असो, डेव्हिड हे नावच मला ऊर्जा देतं. त्या ऊर्जेसोबत मी कॉल उचलला. समोरून त्याचाच आवाज, जो नेहमी मला हसायला लावतो. भव्या कुठे आहेस तू? मी घरभर शोधलं, सापडली नाहीस. खूप वेळ झाला, फोनही उचलत नव्हतीस. सगळं ठीक आहे ना? त्याची ही काळजी मला खूप आधीच त्याच्या प्रेमात पाडून गेली होती. मी त्याच्यापासून कधीच काही लपवलं नाही. फक्त 2 गोष्टी सोडून, त्याच्यावर असलेलं माझं प्रेम आणि त्याच्यामुळेच स्वतःला सावरायला घेतलेली ही मानसोपचाराची भेट. भव्या, भव्या, ऐकू येतंय ना? मी काही उत्तर दिलं नाही म्हणून तो पुन्हा पुन्हा हाक मारत होता. हो डेव्हिड, आहे मी. थोडं काम होतं म्हणून बाहेर आले होते. 40 मिनिटात घरी येते. ठीक आहे. येताना माझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन ये. त्याच्यातलं ते लहान मूल अजूनही तसंच होतं. कधी ते मला हसायला लावतं तर कधी चिडवून टाकतं. ठीक आहे डेव्हिड. मी कॉल कट केला आणि घरी निघाले. आणि हो, त्याने सांगितलेलं आईस्क्रीम घेऊनच. मी 35 मिनिटात घरी पोहोचले. किल्लीने दार उघडलं. डेव्हिडला त्रास न देता आत आले. मी आणि डेव्हिड 2 BHK फ्लॅटमध्ये राहतो. मध्यम आकाराचा हॉल, भिंतीवर आमच्या लग्नाचा फोटो, ज्यात डेव्हिड काळ्या सूटमध्ये खूप देखणा दिसत होता आणि मी पांढऱ्या प्रिन्सेससारख्या ड्रेसमध्ये. त्या दिवशी मी जास्त आनंदी होते कारण मी डेव्हिडशी लग्न करत होते म्हणून नाही, तर मला तो पांढरा वेडिंग ड्रेस घालायला मिळणार होता म्हणून. आता तो विचार करून मला स्वतःलाच लाज वाटते. मी हॉलमध्ये उभी राहून आठवणीत हरवली होती. तेवढ्यात डेव्हिडचा आवाज मला पुन्हा वर्तमानात घेऊन आला. तो त्याच्या रूममधून बाहेर आला. काळा टी-शर्ट आणि ब्राऊन 3/4 शॉर्ट्समध्ये. तो अगदी एखाद्या किशोरवयीन मुलासारखा धावत आला. सोफ्यावर उडी मारत ओरडला, भव्या. त्याने माझ्या हातातून आईस्क्रीम घेतला आणि सोफ्यावर पडला. माझ्या मनात विचार आला, आईस्क्रीममुळे तो माझ्यापेक्षा जास्त आनंदी होतोय का? आत्तापर्यंत जो आनंद आणि शांतता मला वाटत होती, ती सगळी त्याच्या त्या वागण्याने नाहीशी झाली. मी त्याच्या शेजारी बसले. तो आईस्क्रीम उघडून खात होता. मी फक्त त्याच्याकडे पाहत होते.
त्याने काही चमचे खाल्ले आणि त्या थंड गोड चवीत हरवून गेला. अचानक त्याला काहीतरी आठवलं. तो माझ्याकडे वळला. तोंडात अजूनही आईस्क्रीम होतं. वकिलांचा फोन आला होता. आपले डिवॉर्सचे पेपर्स तयार झालेत भव्या. मी त्याच्या शेजारी बसले होते, पण चिडचिडीच्या टोकावर. माझं मन त्याच्यावरच्या प्रेमात आणि त्याच्यावरच्या रागात अडकून पडलं होतं. तो इतका शांतपणे कसा बसू शकतो? रागाने भरलेल्या आवाजात मी त्याला विचारलं, तुला काहीच भावना नाहीत का? तो डार्क ब्लू शर्ट आणि लाईट ब्लू जीन्समध्ये होता. बसलेला असताना तो पाय हलवत होता. त्याच्या बुटांचा आवाज जमिनीवर लागत होता. त्याचा चेहरा उजळलेला होता आणि तो काहीतरी गुणगुणत होता, जणू तो खूप आनंदात आहे. हो, आम्ही दोघं आता वकिलांच्या ऑफिसच्या लॉबीमध्ये बसलो होतो, म्युच्युअल डिवोर्सच्या कागदांवर सही करण्यासाठी. तो शांतपणे माझ्याकडे वळला आणि म्हणाला, मी खूप आनंदात आहे भव्या. माझं मन आनंदाने भरून गेलंय. तुला माहीत आहे ना, माझ्या आवाजातला राग त्याच्या लक्षातही आला नव्हता. त्याचा तो शांत स्वभाव मला वेड लावत होता. याच स्वभावावर मी कधी प्रेम केलं होतं, पण आज तोच स्वभाव मला त्रास देत होता. मी त्याच्याकडे डोळ्यात पाणी घेऊन पाहिलं. पण तरीही मी तुला खूप खूप प्रेम करते डेव्हिड, हे मी मनातल्या मनातच म्हणाले. मिस्टर अँड मिसेस डेव्हिड. एक ज्युनियर वकील आम्हाला हाक मारत होता. डेव्हिड उठला आणि पुढे चालू लागला. काही पावलं चालल्यानंतर त्याला लक्षात आलं की मी अजून बसले आहे. तो परत आला, माझा डावा हात धरला आणि मला सोबत घेऊन चालू लागला. माझ्या हातातील बांगड्या पाहून तो गोड हसला. हसू नकोस डेव्हिड, मी तुझ्यावर रागावले आहे. माझ्या मनातला आवाज पुन्हा ओरडला. आम्ही त्या ज्युनियर वकिलामागे चालत त्याच्या कॅबिनमध्ये गेलो. कृपया बसा. 40 वर्षांपेक्षा जास्त वयाचे मध्यमवयीन वकील, जे डेव्हिडने आमच्या डिवोर्ससाठी ठरवले होते, ते म्हणाले. आम्ही दोघं बसलो. त्यांनी घसा साफ केला आणि बोलायला सुरुवात केली. तुम्ही दोघंही म्युच्युअल डिवोर्स घ्यायचा निर्णय घेतलाय, बरोबर? डेव्हिड म्हणतो, हो सर. माझ्या मनात अचानक एक विचार आला. टेबलवरचं काहीतरी घेऊन त्याचं डोकं फोडावं. ठीक आहे, मी त्याच्यावर प्रेम करते. डोकं फोडलं तरी मीच त्याची काळजी घेईन, मी स्वतःशीच बोलत होते. वकिलांनी माझ्याकडे पाहिलं. मी काहीच प्रतिक्रिया दिली नाही, फक्त त्यांच्याकडे आणि डेव्हिडकडे पाहत राहिले. एक दीर्घ श्वास घेत वकील पुढे म्हणाले, ठीक आहे, जर म्युच्युअल असेल तर काही अडचण येणार नाही. पण डेव्हिड थोड्या घाईत म्हणाला, पण काय सर, काही प्रॉब्लेम आहे का? पण हा शब्द ऐकून माझ्या मनात थोडा आनंद झाला. म्हणजे अजून काहीतरी शक्यता आहे. कदाचित हा डिवोर्स थांबेल. वकील म्हणाले, तुम्ही फक्त 6 महिनेच एकत्र राहिलात, त्यामुळे जज तुम्हाला आधी काउन्सिलिंग सेशन घ्यायला सांगू शकतात. या मूर्खाला मुलीचं प्रेम समजण्यासाठी काउन्सिलिंग द्या. मी मनातच बोलले. डेव्हिड थोडा विचार करून म्हणाला, आम्ही मॅनेज करू सर. वकिलांनी मान हलवली आणि एक फाईल डेव्हिडकडे दिली. तुम्ही दिलेल्या माहितीवरून मी डिवोर्सचे कागद तयार केलेत. कृपया वाचा आणि सही करा. डेव्हिडने फाईल घेतली, वाचली आणि चेहऱ्यावर हसू ठेवून सही केली. जणू काही त्याने एखादी मोठी गोष्ट जिंकली आहे. जसं त्याने लग्नाच्या वेळी सही करताना हसला होता, तसंच हसू आता डिवोर्सच्या वेळीही होतं. मी खरंच याच डेव्हिडवर प्रेम केलं होतं का? हा माणूस नेमका आहे तरी काय? माझ्या मनात विचार सुरू झाले. भव्या, भव्या. डेव्हिडने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मी त्याच्याकडे वळले. सही कर. त्याने पेन माझ्यासमोर धरला. मी रिकामी झाले आहे. मी या वेड्या माणसावर प्रेम करते, पण त्याला ते कधीच कळलं नाही. मी अनेक प्रकारे ते दाखवलं, पण त्याला 1% सुद्धा समजलं नाही. आता मी काय करू? सही कर भव्या, उशीर होतोय. तो मला घाई करत होता. एक खोल श्वास घेत मी डिवोर्सच्या कागदांवर सही केली आणि माझं मन आणि हृदय दोन्ही ओरडत होते. आय लव्ह यू डेव्हिड. पिहू म्हणते, आत या भव्या. ती हसत माझं स्वागत करत दुसऱ्या दिवशी म्हणाली, गुड नून पिहू, गुड नून. बस ना भव्या. मी तिच्यासमोर बसले. अचानक खोलीत शांतता पसरली. पिहू माझ्याकडे बारकाईने पाहत होती आणि मी पुन्हा माझ्या विचारात हरवले होते. सांग भव्या, तुझ्या इंटरव्ह्यूच्या दिवशी काय झालं होतं?
पिहूने संभाषणाची सुरुवात केली. मी पुन्हा त्या दिवसाच्या आठवणीत हरवले. एक आवाज आला. डेव्हिड. माझ्या डावीकडून काहीतरी आवाज आला. त्यामुळे माझं टेन्शन थोडं कमी झालं आणि मी तिकडे वळले. एक फाईल खाली पडली होती आणि एक मुलगा ती उचलत होता. त्याच्या हातावरचं टॅटू माझ्या नजरेत पडलं. पंजाच्या आकाराचं टॅटू. ते त्याच्या हातावर खूप आकर्षक दिसत होतं. किंवा म्हणायचं तर त्याचा हातच खूप आकर्षक होता. माझी नजर त्याच्या हातावरून वर गेली. त्याच्या मानेत शर्टच्या बाहेर दिसणारी कॉलर असलेली सिल्वर चेन मला दिसली. हा ख्रिश्चन असावा, मी मनात म्हणाले. पण तुला त्याचं काय? आतून एक आवाज आला. मी तो दुर्लक्षित केला आणि त्याचा चेहरा पाहण्यासाठी वर पाहिलं. पण माझं नशीब खराब. तो उठून चालायला लागला होता. मला एवढंच कळालं, तो डेव्हिड आहे. तो ख्रिश्चन आहे. पण तो दिसतो कसा हे मला अजून कळलं नव्हतं. पिहूने नोट केलं. भव्या हे सांगताना तिचा चेहरा उजळला होता. मी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होते. त्याच्या उजव्या हातात पेन होता आणि तो त्याच्याशी खेळत चालत होता. त्याच्या चालण्याची स्टाईल, पेन पकडण्याची पद्धत हे सगळं सांगत होतं की तो खूप कूल आहे आणि त्याला काहीच टेन्शन नाही. त्याच्यातलं काहीतरी मला आवडलं होतं. फक्त काही मिनिटांचा प्रश्न होता. मी डेव्हिडबद्दल विचार करत होते तेवढ्यात कोणीतरी माझं नाव घेतलं. मी जणू झोपेत उठल्यासारखे डोळे मिचकावले, कारण माझं पूर्ण लक्ष त्याच्यावरच होतं. भव्या, आत या, तुमचा इंटरव्ह्यू आहे, एक मुलगा म्हणाला आणि पुढे चालू लागला. मी उठले, माझ्या फाईल्स घेतल्या आणि त्याच्या मागे गेले. मी रूममध्ये गेले. मॅनेजरच्या खुर्चीत बसलेले सर मला बसायला सांगतात. डेव्हिडचा विचार माझ्या मनातून गेला आणि पहिल्या इंटरव्ह्यूची भीती पुन्हा मनात आली. हाय भव्या, मॅनेजर म्हणाले. हॅलो सर, गुड मॉर्निंग. मी माझी घाबरलेली अवस्था लपवत हसण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हसत मान हलवली आणि माझ्या फाईल्स मागितल्या. डेव्हिड, इथे या, मॅनेजर माझ्या मागे पाहत म्हणाले. मी पटकन मागे वळले आणि लगेच स्वतःलाच रागावले. माझ्या मागे एक छोटा सोफा होता आणि डेव्हिड तिथून माझ्याकडे चालत येत होता. अजूनही मी त्याचा चेहरा पाहिला नव्हता, पण त्याचे शूज पाहून मला कळलं तोच आहे. माझं मन एवढं त्याच्याकडे लक्ष देत होतं याचं मला आश्चर्य वाटलं. तो माझ्या शेजारी येऊन बसला आणि अचानक माझ्या हृदयाची धडधड वाढली. हृदय, शांत हो जरा, मी मनात म्हणाले. मॅनेजर म्हणाले, भव्या, हा डेव्हिड. मी त्याचा चेहरा पाहण्यासाठी उत्सुकतेने त्याच्याकडे वळले, पण माझ्या चेहऱ्यावर ते दिसलं नाही असं मला वाटतं. आमची नजर एकमेकांशी भिडली. त्याचे डोळे, वा, तो नक्कीच सिंगल नसणार. माझी नजर त्याच्या डोळ्यात अडकून राहिली. डेव्हिड, ही भव्या. मॅनेजरच्या आवाजाने मी वास्तवात परत आले. डेव्हिड माझ्याकडे हसला. मी त्याचा पूर्ण चेहरा पाहिला. तो खूप क्यूट होता. त्याचा रंग, स्टाईल काहीही नाही. त्याचं हसू, तेच मला वाव वाटायला लावत होतं. त्याने हात पुढे केला हँडशेकसाठी. मी त्याचा हात धरला. त्याचा हात थंड आणि मऊ होता. तुला भेटून आनंद झाला भव्या, तो अगदी मित्रासारखा बोलला. देवा, त्याचा आवाजसुद्धा मला वेड लावतो. मी थोडी अडखळत म्हणाले. मलाही तुला भेटून आनंद झाला डेव्हिड, मॅनेजर म्हणाले. पेनिपचा इंटरव्ह्यू प्रोसेस थोडा वेगळा आहे. तुमच्यापैकी फक्त एकालाच आम्ही निवडणार आहोत. तुम्हा दोघांना 2 मिनिट देतो. जो मला इम्प्रेस करेल त्याला ही नोकरी मिळेल. मी पिहूकडे पाहत उत्साहाने विचारलं, माहिती आहे का डेव्हिडने काय केलं? पिहू डॉक्टर हसत म्हणाली, हो, मला खूप उत्सुकता आहे. पुढे काय झालं? भव्या हसत पुढे सांगू लागली. मी खुर्चीच्या टोकावर बसले होते, पूर्ण टेन्शनमध्ये. माझी आवडती नोकरी आणि मला आवडलेला तो मुलगा. माझ्या मनात प्रश्नच प्रश्न होते की काय करावं. आणि तेवढ्यात डेव्हिडचं उत्तर मला हादरवून गेलं. त्याची गरज नाही सर, ही नोकरी तुम्ही तिलाच द्या. मी आणि मॅनेजर दोघंही त्याच्याकडे धक्क्यात पाहत राहिलो. आमच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. मॅनेजर म्हणतो, काय म्हणायचं आहे तुला डेव्हिड? मी मात्र माझी नजर त्याच्यावरून हटवलीच नाही. डेव्हिड म्हणतो, हो सर, मी खरंच म्हणतोय. मी एक क्रिएटर आहे, कल्पना करणारा, व्हिज्युअलायझर. मी बसून लिहू शकत नाही, पण मी आयडिया तयार करू शकतो. मॅनेजर म्हणतो, काही उदाहरण? डेव्हिड म्हणतो,
जसं मॅगझिन्स, पुस्तकं, कार्टून्सच्या कव्हर पेजेस. मी ड्रॉ करू शकतो. मी आयडिया देऊ शकतो, ज्यावर कोणी दुसरा स्टोरी तयार करू शकतो. मॅनेजर म्हणतो, तुला वाटतं का की दुसरा कोणी तुझी स्टोरी तुझ्यासारखीच मांडू शकतो? डेव्हिड म्हणतो, का नाही सर? शिक्षक आपल्याला शिकवतात आणि आपण त्यांच्यापेक्षा पुढे जातो. हे सगळं त्या वेव्हलेंथवर अवलंबून असतं. जर मला इथे माझ्यासारखीच वेव्हलेंथ असलेली व्यक्ती मिळाली, तर ती माझ्या आयडियाला अजून चांगलं बनवू शकते. मॅनेजर काही क्षण शांत राहिले. मग म्हणाले, ठीक आहे डेव्हिड, आत्ता एखादी कॉन्सेप्ट सांगशील का? डेव्हिड म्हणतो, ऑफिसला येताना माझ्या मनात एक कल्पना आली, ती सांगतो. मॅनेजर म्हणतो, सांगा. मी तिथे फक्त ऐकत होते. डेव्हिड म्हणतो, एक माणूस बसने ऑफिसला जात असतो. रस्त्यात बसचा अपघात होतो. त्या अपघातात बाकीचे सगळे प्रवासी मरतात आणि तो माणूस गंभीर जखमी होऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. डेव्हिड थांबला. मॅनेजर म्हणतो, मग पुढे काय होतं? डेव्हिड म्हणतो, माझी 2 मिनिटं संपली सर. आता तुम्ही दुसऱ्या कॅन्डिडेटला विचारावं. मी थक्क होऊन त्याच्याकडे पाहत होते. त्याने चेंडू माझ्याकडे ढकलला होता. मॅनेजर म्हणतो, भव्या, तू ही स्टोरी पुढे नेऊ शकतेस का? मी घाबरले आणि मला घाम यायला लागला. अचानक डेव्हिडने माझा हात धरला आणि माझ्याकडे पाहिलं. आमची नजर भेटली. डेव्हिड म्हणतो, रिलॅक्स भव्या, तू उत्तम करू शकतेस. पाणी पी आणि स्टोरी पुढे सांग. माझ्या मनाने सांगितलं, हा इंटरव्ह्यू क्लिअर झाला तर रोज डेव्हिडला पाहायला मिळेल. मी धैर्य एकवटलं, पाणी प्याले आणि अजूनही त्याचा हात माझ्या हातात होता. मी बोलायला सुरुवात केली. एका महिन्यानंतर तो माणूस कोमातून बाहेर येतो. पण त्याला एक गोष्ट लक्षात येते. त्याला अशा अनेक गोष्टी आठवतात ज्या त्याच्याशी संबंधित नाहीत. त्याला त्या अपघातात मरण पावलेल्या सगळ्या प्रवाशांचे चेहरे आठवतात. तो डिप्रेस होऊ लागतो. तो कारण शोधायला लागतो. त्याला इतकं सगळं का आठवतंय? त्याच्या नसलेल्या आठवणी त्याच्याकडे कशा आल्या? डेव्हिड म्हणतो, वाव, खूप इंटरेस्टिंग आहे भव्या. तो मॅनेजरच्या आधीच बोलला. मला आतून खूप आनंद झाला. तो इम्प्रेस झाला होता. मला नोकरी मिळाली नाही तरी चाललं असतं. मॅनेजर म्हणतो, मग पुढे काय होतं? मी हसत म्हणाले, माझी 2 मिनिटं संपली सर. मॅनेजर काही बोलायच्या आतच डेव्हिड म्हणाला, मी पुढे फ्रेम करतो. मॅनेजर म्हणतो, सांगा. डेव्हिड म्हणतो, त्या अपघातात कसं तरी त्या सगळ्या प्रवाशांच्या आठवणी आणि आयुष्यातले अनुभव त्या माणसाच्या मनात ट्रान्सफर होतात. म्हणूनच त्याला सगळं आठवतं. आता आपण फक्त लॉजिकल फ्रेमिंग करायचं. त्याला हे कसं कळतं आणि तो पुढे काय करतो, हीच स्टोरीची प्लॉट बनेल. मी त्याच्याकडे पाहिलं आणि आम्ही दोघं हसलो. मॅनेजर म्हणतो, ठीक आहे, आता निकालाची वेळ आली आहे. तुमच्यापैकी फक्त एकाला निवडणार आहे आणि तो आहे. माझ्या हृदयाचे ठोके वाढले. कोणीही निवडला गेला तरी मला वाईट वाटणार होतं. पिहू म्हणते, माझंही हृदय जोरात धडधडतंय. कोण सिलेक्ट झालं? मी तिच्याकडे पाहिलं. ती क्षणभर विसरली होती की मी तिची पेशंट आहे. तिचा चेहरा एखाद्या लहान मुलासारखा उत्सुक दिसत होता. मी हलकंसं असले आणि पुढे सांगितलं. मॅनेजर म्हणाले, ते आमच्यापैकी एकाला निवडणार आहेत. पिहू म्हणते, कोण? मी हसत म्हणाले, आम्ही. पिहू म्हणते, काय? आम्ही? मला समजलं नाही. मॅनेजर म्हणतो, मी तुमच्यापैकी एकाला निवडतोय आणि ती आहे तुमची स्टोरी. मी पूर्ण गोंधळले होते. त्यांचा अर्थ मला समजत नव्हता. पण डेव्हिड खूप शार्प होता. त्याला लगेच समजलं आणि तो माझ्याकडे हसत पाहू लागला. मी अजूनही गोंधळलेलीच त्याच्याकडे पाहत होते. डेव्हिड उत्साहाने म्हणाला, भव्या, तुला समजलं नाही का? ते म्हणतायत आपण दोघं सिलेक्ट झालो आहोत. त्याचा आवाज आणि त्याचे शब्द माझ्या मनाला भिडले आणि काही क्षणांत मला सगळं समजलं. माझा चेहरा आनंदाने उजळला. मी त्याच्याकडे हसले. मॅनेजर म्हणतो, मी तुम्हा दोघांना निवडलं कारण तुमची उपस्थितीची जाणीव, मर्यादित वेळेत कंटेंट तयार करण्याची क्षमता आणि तुमचं कंटेंट वाचकांमध्ये उत्सुकता निर्माण करतं. पेनिपचा मुख्य उद्देश आहे क्रिएटिव्ह मनांना संधी देणं आणि आता ती संधी तुमची आहे. तिचा योग्य उपयोग करा. पेनिपमध्ये तुमचं स्वागत आहे. त्यांनी आम्हाला अभिनंदन केलं आणि उबदार स्वागत केलं. तिथून माझा प्रवास सुरू झाला माझ्या आवडीसोबत, माझ्या करिअरसोबत आणि डेव्हिडसोबत. पिहू म्हणते,
म्हणजे त्या दिवसापासून तू आणि डेव्हिड एकत्र होता आणि प्रत्येक क्षण एन्जॉय करत होता. मी कळवट हसत म्हणाले. मीही असंच समजत होते, जोपर्यंत मला कळलं नाही की ते खरं नाही. जर मी फक्त माझं डेव्हिडवरील प्रेम पाहिलं तर मला चांगलं वाटतं, पण आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी त्या भावनांची टक्कर घेतात आणि शेवटी मी डिप्रेशनमध्ये जाते. मी शब्द शोधत होते. मी अडकली आहे. पिहूने भुवया उंचावत विचारलं. अडकली? हो, डेव्हिडवरच्या माझ्या प्रेमात आणि माझ्याच भावनांमध्ये. पिहू म्हणते. बहुतेक लोकांना त्यांची समस्या काय आहे हेच कळत नाही. मला आधी तिचं मूळ कारण शोधावं लागतं. पण तुझ्या बाबतीत ते थोडं सोपं आहे. तू मला तुझ्या समस्येचं मूळ सांगितलं आहेस. आपण ते नक्की सोडवू. मी हळू आवाजात म्हणाले. इथे येण्याआधी मी डिवोर्सवर सही केली. पिहू म्हणते. काय? मग त्यामुळंच तुला डिप्रेशन येतंय? नाही. मी लग्न करतानाच मला माहिती होतं की मला हा दिवस पाहावा लागेल. पिहू गोंधळून म्हणाली. काय म्हणायचंय तुझा भव्या? माझे डोळे पाणावले. आमचं लग्न एक करारावर झालेलं लग्न होतं. पिहू मोठ्या धक्क्यात म्हणते. काय? मी मान हलवून होकार दिला. तेवढ्यात पिहूला फोन आला आणि आमचं संभाषण मध्येच थांबलं. ती फोनवर म्हणाली. त्यांना 10 मिनिटं थांबायला सांगा. मी माझ्या घड्याळाकडे पाहिलं आणि हो, माझ्या अपॉइंटमेंटचा वेळ संपला होता. पिहू म्हणते. पुढचा पेशंट आला आहे. आपण पुढच्या सेशनमध्ये पुढे बोलू. तू व्यवस्थित जेवतेस आणि झोपतेस ना? मी मान हलवली. मी रात्री रडते आणि मग तसंच बेशुद्धासारखी झोप लागते. पिहू म्हणते. रडणं एक प्रकारे चांगली औषध आहे. त्याने ताण कमी होतो आणि मन हलकं होतं. पण रोज रडणं मी प्रोत्साहित करणार नाही. मी तिच्याकडे हसले. चल, आपण सुरुवातीचा टप्पा सुरू करू. मी तुला एक एक्सरसाइज सांगते. ते नियमित केल्यास तुझं मन शांत होईल. खरं म्हणजे हृदयाचं काम फक्त रक्त पंप करणं आहे, भावना निर्माण करणं नाही. भावना आणि गोंधळ हे सगळं मेंदू करत असतो आणि तोच आपल्याला जास्त त्रास देतो. मी तिचं सगळं लक्षपूर्वक ऐकत होते. माझ्या भावनांच्या अंधारात थोडासा प्रकाश शोधण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजे माझं मन शांत केलं तर मी माझ्या भावना सांभाळू शकेन. पिहू म्हणते. बरोबर. तू खूप शार्प आहेस. ही एक्सरसाइज रोज कर. सुरुवातीला 15-20 मिनिट कर. नंतर हळूहळू वेळ वाढव. सुरुवातीला खूप विचलित होशील, पण त्याकडे लक्ष देऊ नकोस. नियमित केल्याने तुझं मन फक्त त्या वेळेसच नाही तर कायम शांत राहायला शिकेल. मी मान हलवली आणि पिहूने मला ती एक्सरसाइज सांगितली. हर्ट ऑफ द रोज. रात्र झाली होती. 11 वाजले होते. मी माझ्या बेडवर बसले होते, हातात एक गुलाबाचं फूल घेऊन. मी त्या गुलाबाच्या मध्यभागाकडे एकटक पाहत होते. बाकी सगळं विसरून फक्त त्यावर लक्ष केंद्रित करत होते. हो, हीच ती एक्सरसाइज जी पिहूने मला सांगितली होती. जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मला वाटलं, काय खरंच त्याने काही फरक पडणार आहे का? पिहू फक्त हसली आणि म्हणाली. जाऊन करून बघ भव्या. आज मला तिला भेटून 4 दिवस झाले आणि मी ही एक्सरसाइज करत आहे. मला वाटतं ती काही प्रमाणात काम करते. गेल्या 4 दिवसात मी रडले नाही. या गुलाबाच्या एक्सरसाइजमुळे मला थोडी शांतता वाटते. मी हे सगळं विचार करत असताना डेव्हिडने मला मध्येच थांबवलं. तो कधीकधी माझा संयम पूर्णपणे संपवतो. तो हॉलमध्ये त्याचा मित्र बाळूसोबत प्ले स्टेशन खेळत होता. दोघं ऑनलाईन कनेक्ट होऊन खेळत होते. खेळणं ठीक आहे, पण तो शांतपणे खेळत नाही. तो मोठ्याने ओरडतो आणि शेजाऱ्यांना उत्तर देण्याची जबाबदारी माझ्यावर येते. मी हॉलमध्ये गेले. तो पूर्णपणे गेममध्ये गुंतला होता. डेव्हिड, मी हळू आवाजात त्याला हाक मारली, माझी शांतता न बिघडवता. पण त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही. मी पुन्हा थोड्या मोठ्या आवाजात म्हणाले. डेव्हिड. हां भव्या. तो अजूनही गेममध्येच गुंतलेला होता. कृपया शांतपणे खेळशील का? एवढं ओरडतोस का? एक्साइटमेंटमुळे होतं भव्या. ये इथे बस. बघ, तुलाही आवडेल. मला इंटरेस्ट नाही. कृपया आवाज कमी कर. उशीर झाला आहे. शेजाऱ्यांना त्रास होईल. डेव्हिड म्हणतो. बाळू ब्रॉ, चल ना, मीच जिंकणार आहे. तो पुन्हा मोठ्याने ओरडला. ते पाहून मला दिया
बाळूची पत्नी हिचं एक वाक्य आठवलं. त्या दिवसाच्या सगळ्या आठवणी माझ्या डोळ्यासमोर आल्या. तो दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस होता. भव्या, तयार झालीस का? उशीर होतोय. डेव्हिड हॉलमधून ओरडला. येते. मी माझ्या बेडरूममधून बाहेर येत म्हणाले. आज आम्ही पार्टीला जाणार होतो. बाळूने त्याच्या वडिलांच्या कन्स्ट्रक्शन बिझनेसचा पहिला प्रोजेक्ट यशस्वीपणे पूर्ण केला होता आणि त्यासाठी त्याने आम्हाला पार्टी दिली होती. मी साडीची घडी ठीक करत हॉलमध्ये आले. हातातील बांगड्या गोड आवाज करत होत्या. चल निघूया डेव्हिड, मी केस ठीक करत म्हणाले. तो थिजल्यासारखा माझ्याकडे पाहत होता. डेव्हिड, मी त्याला हाक मारली. काही प्रतिसाद नाही. डेव्हिड, पुन्हा म्हटलं. तरीही काही नाही. मी त्याच्या खांद्यावर हलकं थाप दिलं. तो जणू झोपेतून उठल्यासारखा भानावर आला. उशीर होतोय, चल निघूया. मी त्याचा हात धरून त्याला बाहेर ओढत नेलं. आम्ही 45 मिनिटात पार्टीच्या ठिकाणी पोहोचलो. संध्याकाळची ट्रॅफिक होती, पण समहाऊ वेळेत पोहोचलो. ते एक गार्डन रेस्टॉरंट होतं. सुमारे 10 टेबल्स, आजूबाजूला झाडं, त्यावर लाईट्स, प्रत्येक टेबलवर छोटा दिवा. एकदम परफेक्ट संध्याकाळ. थंड वारा वाहत होता. वातावरण सुंदर होतं. कोणतेही भाषण नाही, फक्त मजा, गप्पा आणि आवडीचे ड्रिंक्स. मी आणि दिया आधीच चांगल्या मैत्रिणी झालो होतो. मी, दिया आणि डेव्हिड एका टेबलवर बसलो होतो आणि बाळू सगळ्यांशी बोलत फिरत होता. आम्ही सगळ्या गप्पा मारत होतो. आयुष्य, काम आणि साध्या गोष्टी. तेवढ्यात बाळू आला आणि डेव्हिडला सोबत घेऊन गेला. आणि तेव्हाच दिया ते वाक्य बोलली, ज्याने मला हसवलं आणि थोडंसं पॉझिटिव्हही बनवलं. दियाने केलेल्या त्या वाक्यावर मी मोठ्याने हसू लागले. दोघे मित्र टेबलवरून उठून गेले होते आणि आम्ही दोघे आपापसात गप्पा मारत होतो. दिया थोड्या उदास आवाजात म्हणाली, 2 मुलींचं आयुष्य बर्बाद झालं. मला काहीच कळलं नाही. मी गोंधळून तिच्याकडे पाहिलं. काय? तिने भुवया उंचावून त्या दिशेला इशारा केला, जिथे डेव्हिड आणि बाळू होते. ते वाईन सर्व्ह होणाऱ्या टेबलाजवळ होते. मी तिकडे पाहिलं. बाळू मोठ्या सीटवर बसला होता आणि डेव्हिड समोरच्या छोट्या सीटवर. दोघे एकमेकांकडे बघत हसत काहीतरी बोलत होते. ते पाहून मला हसू आलं, पण त्याचबरोबर मनात थोडी पॉझिटिव्हनेसही आली. पेंडीपमध्ये काम करताना डेव्हिड माझ्याशी असंच बोलायचा. पण हळूहळू परिस्थिती बदलली आणि ते सगळं कमी झालं. मला त्या दिवसांची खूप आठवण येत होती. दिया पुन्हा म्हणाली, मला वाटतं त्यांनी दोघांनीच लग्न केलं असतं तर आपलं आयुष्य वाचलं असतं. हे ऐकून डेव्हिड आणि बाळूच्या लग्नाचा सीन माझ्या डोळ्यासमोर आला आणि मी एवढं हसू लागले की पोट दुखायला लागलं. डोळ्यात पाणी आलं आनंदाने. त्या दिवशी मी खूप हसले आणि तो दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस होता, आमच्या लग्नानंतरचा. मी आणि दियाने ऑरेंज ज्यूस घेतला आणि आम्ही डिनर केलं. तर डेव्हिड आणि बाळू मात्र पूर्णपणे ड्रिंक्समध्ये बुडाले होते. गप्पा मारता मारता त्यांनी इतकं पिलं की त्यांना शुद्धच राहिली नाही. मी दियाला बाय करून बाहेर पडले. बाळू काहीतरी बडबडत होता आणि दिया त्याला ओरडत होती. मी फक्त हसले. डेव्हिडचा हात धरून त्याला कारकडे घेऊन गेले. तो त्या अवस्थेत गाडी चालवू शकत नव्हता, म्हणून मी त्याला मागच्या सीटवर बसवलं आणि मी गाडी चालवली. मागच्या सीटवर बसलेला डेव्हिड शर्टचा कॉलर धरून काहीतरी पुटपुटत होता. काही वेळा त्याने भव्या असंही म्हटलं. तेव्हा मला हसू आलं. तो मागून माझ्या खांद्यावर हात ठेवत होता. जणू काहीतरी सांगायचं होतं, पण मी ड्रायव्हिंगमध्ये गुंतले होते. त्याचं काही समजलं नाही. शेवटी आम्ही घरी पोहोचलो. मी त्याला कारमधून उतरवलं. तो स्वतःही उभाही राहू शकत नव्हता. मूर्ख डेव्हिड. मी मनातच त्याला रागवले. त्याचा एक हात माझ्या खांद्यावर होता. तो पूर्णपणे माझ्यावर टेकून होता. मी त्याला कसं तरी रूममध्ये नेलं. तो कपडे बदलण्याच्या अवस्थेतही नव्हता. मी त्याला बेडवर झोपवलं. त्याचे बूट काढले. AC चालू केला आणि मी बाहेर जाणार तेवढ्यात त्याने माझा हात पकडला. मी त्याच्याकडे पाहिलं. काही हवंय का डेव्हिड? त्याने डोळे अर्धवट उघडून होकार दिला. त्या अवस्थेतही तो खूप सुंदर दिसत होता. काय? मी विचारायच्या आधीच त्याने माझा हात ओढला आणि मी त्याच्यावर पडले. माझ्या हृदयाचे ठोके वाढले. मी त्याच्या खूप जवळ होते. आधीही मी त्याच्या रूममध्ये आली होती. आम्ही इथे बसून बोलायचो, लिहायचो, पण इतकी जवळीक ही पहिल्यांदाच होती. ज्यावर मी प्रेम करते त्याच्या मिठीत असण्याची भावना
ती शब्दात सांगता येत नाही, फक्त अनुभवता येते. माझं भान परत आलं. डेव्हिड, काय करतोयस? सोड मला. कारण मला त्याच्यावर प्रेम होतं, पण त्याला नव्हतं. आणि तोही पूर्ण शुद्धीत नव्हता. त्याने मला पलटवलं, बेडवर झोपवलं आणि तो माझ्यावर आला. तो हळू आवाजात म्हणाला, भव्या, तू या साडीत खूप सुंदर दिसतेस. माझी नजर तुझ्यावरून हटत नाही. आमच्या लग्नात मी पांढरा ड्रेस घातला होता, म्हणून मला आधी कधी साडी घालण्याची संधी मिळाली नव्हती. डेव्हिड. त्याच्या जवळीकीमुळे माझे शब्द थरथरू लागले. त्याचा श्वास मला जाणवत होता. मी त्या क्षणात हरवू लागले. तो अर्धवट उघड्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत होता. आमची नजर पुन्हा भिडली. माझ्या भावना हळूहळू बाहेर येऊ लागल्या. मी खूप प्रयत्न करत होते तोपर्यंत काहीच व्यक्त करू नये, जोपर्यंत त्याला माझ्यावर प्रेम होत नाही. त्याने माझे गाल हलकेच हातात घेतले. भव्या, हा एकच शब्द मला पूर्णपणे वितळायला पुरेसा होता. तो पुढे झुकला आणि माझ्या कपाळावर हलकं चुंबन दिलं. माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ज्या मुलीला एखाद्या पुरुषावर प्रेम असतं, तिला त्याच्याकडून मिळालेलं पहिला प्रेमाचा स्पर्श, यापेक्षा मोठी इच्छा काय असू शकते? तो पूर्ण शुद्धीत नव्हता. त्याला माझे अश्रूही दिसले नाहीत. तो पुन्हा कपाळावर चुंबन देत राहिला. माझ्या चेहऱ्यावर. माझं मन मला इशारा देत होतं, तो शुद्धीत नाही, हे योग्य नाही. उद्या सकाळी तो माझ्याबद्दल काय विचार करेल? मी त्याच्याकडे पाहिलं. तो अजूनही मला जवळ घेत होता. डेव्हिड, मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. तो माझ्या डोळ्यात पाहत म्हणाला, प्लीज भव्या. त्यानंतर मी त्याला कसं थांबवणार? तो माझं प्रेम होता. तो माझा नवरा होता. मी सगळे विचार बाजूला ठेवले आणि तो क्षण जगले. तो माझा डेव्हिड होता आणि मी त्याच्यासोबत होते. त्या रात्री मी माझं प्रेम पूर्णपणे अनुभवलं आणि आमचं नातं एका नव्या टप्प्यावर गेलं. आता रिसॉर्टमध्ये बसून मी हे सगळं पिहूला सांगत होते. पिहूने बाहेर बोलायला सांगितलं होतं, म्हणून आम्ही शहराबाहेरच्या रिसॉर्टमध्ये आलो होतो. काल रात्री दियाचं वाक्य आठवलं आणि त्या पार्टीच्या आठवणींमुळे मला झोपच आली नाही. आज सकाळी पिहूला भेटल्यावर तिने माझे लाल डोळे पाहिले आणि मी तिला सगळं सांगितलं. पिहू शांतपणे ऐकत होती. तेवढ्यात माझा फोन वाजला. डेव्हिडचा कॉल होता. मी माफी मागून कॉल उचलला. हो डेव्हिड. भव्या, आजकाल कुठे गायब होतेस? मी मनात म्हणाले, मला तुझ्यावरच्या माझ्या भावनांपासून गायब व्हायचं आहे. भव्या, ऐकू येतंय ना? हो, मी माझ्या मैत्रिणीला भेटायला आली आहे. संध्याकाळपर्यंत येते. लवकर ये. का? वकिलांचा फोन आला आहे. 4 वाजता अपॉइंटमेंट आहे. आपल्याला जायचं आहे. काय चाललंय हे? मी मनात विचार केला. ठीक आहे. मी कॉल कट केला. पिहूने विचारलं, काय झालं? डेव्हिडने वकिलाकडे अपॉइंटमेंट घेतली आहे. आम्हाला 4 वाजता जायचं आहे. पिहू म्हणते, तुला नको असेल तर डिवॉर्स का साईन केलास? तू तुझं प्रेम का व्यक्त केलं नाही? मी शांतपणे म्हणाले, मी त्याला शब्द दिला होता. 6 महिन्यात डिवॉर्स देईन. आमचं लग्न करारावर झालं होतं. मला वाटलं होतं 6 महिने पुरेसे असतील त्याला माझं प्रेम समजावण्यासाठी. पण नंतर कळालं मी चुकीची होते. डेव्हिडची काहीच चूक नाही. तो पहिल्या दिवसापासून त्याच्या मर्यादेतच राहिला. मीच त्याच्यावर प्रेम केलं. मीच त्याच्यात पूर्णपणे गुंतले आणि आता मीच यात त्रास सहन करते आहे. पिहूने माझा हात धरला. सगळं ठीक होईल भव्या. तू हर्ट ऑफ द रोज एक्सरसाइज करतेस ना? उपयोग होतोय का? मी मान हलवली. पिहू म्हणते, छान. उद्या मी तुला अजून काही एक्सरसाइज सांगते. मी पिहूला निरोप दिला आणि वकिलांच्या ऑफिसकडे निघाले. ती रात्र खूप सुंदर होती. सकाळी जेव्हा मी उठले तेव्हा मी डेव्हिडच्या मिठीत होते आणि ते पाहून माझ्या ओठांवर आपोआप हसू आलं. डेव्हिड अजूनही गाढ झोपेत होता. अचानक माझ्या मनात विचार आला, तो उठल्यावर माझ्याशी कसं वागेल? आम्ही दोघंही अशा अवस्थेत आहोत. तो माझ्याबद्दल चुकीचा काही विचार करेल का? हा विचार मनात येताच भीती वाटू लागली. मी हळूच त्याच्या मिठीतून बाहेर आले. एक 3/4 शॉर्ट्स काढून त्याला घालायला मदत केली. तो झोपेत असल्यामुळे मला थोडा त्रास झाला. मी एक टी-शर्टही त्याच्यावर टाकला आणि माझे कपडे गोळा करू लागले. बेड खाली पडलेली माझी साडी उचलण्यासाठी मी खाली वाकले. तेवढ्यात तो हलकासा कुरकुरला. घाईत मी साडी तिथेच सोडली. तो घरी नसताना घेते
असं मनात म्हणत मी माझ्या रूममध्ये गेले. मी फ्रेश झाले आणि त्या गोड आठवणी मनात ठेवून कॉफी घेऊन हॉलमध्ये बसले. त्याच्या प्रत्येक हालचाली आठवत होत्या आणि माझे गाल लाजेने गुलाबी झाले होते. गुड मॉर्निंग भव्या. त्याचा आवाज ऐकून मी वळले. तो टी शर्ट घालून बाहेर आला होता. मी मनातच हसले. तो माझ्या शेजारी येऊन बसला. माझं हृदय जोरात धडधडत होतं. त्याला कालचं काही आठवतंय का? जर विचारलं तर मी काय उत्तर देणार? डेव्हिड म्हणाला, मला एक लेमन ज्यूस देशील का भव्या? मी मान हलवली. फ्रीजमधून आधीच बनवलेला ज्यूस काढून त्याला दिला. तो अभिमानाने म्हणाला, हीच माझी भव्या आहे. मी हसले. तो म्हणाला, काल पार्टीत मी बाळूसोबत बोलत होतो, वाईन पीत होतो. पुढे काय झालं काहीच आठवत नाही. माझ्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं. मी फिकट पडले. मी त्याला कसं सांगू? मला समजलं त्याला काहीच आठवत नाही. भव्या, मी तुलाच विचारतोय. काही नाही. मी गाडी चालवत घरी आणलं आणि आपण दोघं झोपलो. तो म्हणाला, मला एक विचित्र स्वप्न पडलं. मॅडम, आपण पोहोचलो. ड्रायव्हरच्या आवाजाने माझं लक्ष वर्तमानात परत आलं. मी आजूबाजूला पाहिलं. मी वकिलांच्या ऑफिससमोर उभी होते. मी पैसे देऊन खाली उतरले. डेव्हिड माझी वाट पाहत होता. 4 वाजायला अजून 5 मिनिटं होती. चल लवकर, वेळेवर पोहोचायला हवं. तो माझा हात धरून आत घेऊन गेला. आम्ही थोडा वेळ थांबलो आणि मग वकिलांच्या कॅबिनमध्ये गेलो. गुड इव्हिनिंग सर, डेव्हिड म्हणाला आणि बसला. मी शांतपणे त्याच्या शेजारी बसले. वकील म्हणाले, मी तुम्हाला काही माहिती द्यायला बोलावलं आहे. तुमच्या घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. वाव, डेव्हिड आनंदाने म्हणाला. मी त्याच्याकडे पाहिलं. हा कसा माणूस आहे? माझ्यापासून वेगळं होण्यात एवढा आनंद? वकील म्हणाले, मी जजला सांगितलं आहे की तुम्ही दोघंही म्युच्युअल डिवोर्ससाठी तयार आहात आणि काउन्सिलिंग नको आहे. डेव्हिडने होकार दिला. मी वकिलांकडे रागाने पाहत होते. हाच माझा शत्रू आहे. वकील पुढे म्हणाले, जजने समन्स दिला आहे. महिन्याच्या शेवटी कोर्टात हजर राहावं लागेल. त्यांनी कागद डेव्हिडला दिला. तो वाचून म्हणाला, ठीक आहे, आम्ही येऊ. कोर्टात भेटू. वकील म्हणाले. आम्ही बाहेर आलो. डेव्हिड काही बोलायच्या आधीच मी म्हणाले, मला थोडं काम आहे. मी जाऊन येते. तू घरी जा. आणि त्याचं उत्तर न ऐकता मी निघून गेले. भव्या, त्याने हाक मारली. पण मी मागे वळले नाही. ऑटो पकडून निघाले. आज माझा ऑफिसचा पहिला दिवस. पेनिबमध्ये नोकरी. माझं स्वप्न आणि माझं प्रेम दोन्ही एकत्र. एखाद्या मुलीला आणखी काय हवं असतं उंच भरारी घेण्यासाठी. मी 15 मिनिट आधी ऑफिसला पोहोचले होते. डेव्हिड 10 मिनिटांनी आला. आत येताना त्याने मला पाहिलं आणि हाय करत हात हलवला. मीही हसत प्रतिसाद दिला. तो माझ्या शेजारी येऊन बसला. माझं हृदय पुन्हा धडधडू लागलं. देवा, शांत हो. तो विचारतो, मॅनेजरने अजून बोलावलं नाही का? मी म्हणाले, आपल्याला इथे थांबायला सांगितलं आहे. आपले ID कार्ड तयार होत आहेत. खूप छान. तो निवांत बसला. 15 मिनिटांनी रिसेप्शनिस्टने ID कार्ड दिले. आम्ही दोघेही खूप खुश झालो. मी माझ्या फोटोवरून हात फिरवला आणि हसले. डेव्हिडने ID घातला आणि मला देखील घालायला सांगितलं. रिसेप्शनिस्ट म्हणाली, आता तुम्ही आत जाऊ शकता. सरळ जा आणि शेवटी डावीकडे वळा. प्रिथा तुमचे ट्रेनर आहे. धन्यवाद, मी म्हणाले. मी उठणार इतक्यात डेव्हिड म्हणाला, थांब जरा. त्याने फोन काढला आणि आमचा पहिला सेल्फी घेतला. तो हसत होता आणि मी डोळे मिटले होते. तो म्हणाला, हा आपला पहिला दिवस. आठवण आहे ही. मी हसले. तो म्हणाला, तुझा नंबर दे, फोटो पाठवतो. नक्की, मी म्हणाले. तो अचानक म्हणाला, त्या मुलीचं नाव काय होतं? प्रिथा. तो म्हणाला, नाव छान आहे. आशा आहे मुलगी ही तशीच असेल. मी थांबले आणि त्याच्याकडे पाहिलं. तो हसत म्हणाला, मस्करी केली. चल जाऊया. आम्ही आत गेलो. ऑफिसचं वातावरण पाहून मी थक्क झाले. मोठं स्पेस. लोक गटात काम करत होते. गप्पा, कॉफी, हसणं, हे खरंच स्वप्नवत ठिकाण होतं. तेवढ्यात एक गोड आवाज आला. वेलकम भव्या आणि डेव्हिड. डेव्हिड माझ्या कानात म्हणाला. फक्त नाव आणि चेहराच नाही, आवाजही गोड आहे. मी त्याच्याकडे रागाने पाहिलं. प्रीता हसली. सगळं ठीक आहे ना? हो, मी उत्तर दिलं. ती आम्हाला आत घेऊन गेली. आत एक वेगळंच वातावरण होतं. डोंगर, झाडं, छोटे सेटअप आणि सगळीकडे कागदाचे छोटे तुकडे लटकलेले.
मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. ती हसली आणि स्वतःची ओळख करून दिली. मग आमची वेळ आली. तेव्हाच मला डेव्हिडबद्दल अधिक समजलं. तो ख्रिश्चन कुटुंबातला, आईवर खूप प्रेम करणारा, खूप मजेशीर, इझी गोईंग. त्याला बिर्याणी आणि आईस्क्रीम खूप आवडतं. तो म्हणाला, मला आयडिया तयार करायला आवडतात, पण लिहायला नाही. मजेत तो म्हणाला, मला एक असिस्टंट पाहिजे. प्रीता हसली. भव्या तयार असेल तर तीच तुझी असिस्टंट. तो माझ्याकडे पाहू लागला. मी डोळे मिचकावत म्हणाले, डबल पगार मिळाला तर तयार आहे. आम्ही तिघेही हसलो आणि आमच्या प्रवासाची एक सुंदर सुरुवात झाली. प्रीता म्हणाली, तुम्हाला अंदाज आहे का या रूममध्ये काय आहे? लॉयरच्या ऑफिसमधून मी डेव्हिडला घरी जायला सांगितलं आणि कॉलेज ऑफिसने सुचवलेल्या दुसऱ्या लॉयरकडे ऑटोने गेले. यानंतर पुढे काय झालं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आपल्या या कथेचा पहिला भाग कसा वाटला नक्की सांगा. भव्या तिचं प्रेम डेव्हिडकडे सांगू शकेल का? आणि डेव्हिड आणि भव्याच्या या कराराच्या लग्नाचं पुढे काय होणार हे पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.